नमस्कार, पैस किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला माहीत आहे, हाडांपासून मेंदूपर्यंत शरीरातील सगळ्या क्रिया सुरळीत चालण्यासाठी बी कॉम्प्लेक्स खूप महत्त्वाची भूमिका निभावते. बी कॉम्प्लेक्स कमी झालं तर थकवा जाणवतो, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि पचनाच्या समस्याही जाणवू लागतात. पण यावर सोपा उपाय म्हणजे आहारात मोड आलेले कडधान्य वाढवणं, कारण त्यात नैसर्गिकरित्या भरपूर बी कॉम्प्लेक्स असतं. आणि त्यातलेच सुपर फूड म्हणजेच मूग. तर मुगाला आपण मोड काढून ह्याचा पराठा करणार आहे. सो हीच आहे आपली आजची रेसिपी, स्प्राउटेड मूग अँड पनीर पराठा, मोड आलेल्या मुगापासून पौष्टिक पराठा. सो इथे मी 1 वाटी मूग मोड काढून घेतले आहे. हे घरीच मोड काढलेले आहेत. त्याचा व्हिडिओ मी एक वेगळा शेअर केला आहे माझ्या चॅनलवरती. त्याचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक घालीन, तुम्ही बघून घ्या. आलं, लसूण, हिरवी मिरची घालून ह्याला फाईन पेस्ट करून घ्यायचं आहे, पाणी न घालता. हे बघा ह्या प्रकारे. आता ज्यामध्ये आपल्याला कणिक मळायचं आहे त्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आपण. आता ही पेस्ट ओलसरच आहे. ह्यामध्ये आपण घालायचं आहे 50 ग्रॅम पनीर. हातानेच कुस्करून घातलं आहे. छोट्या चमच्याने ओवा घेतला आहे, तो हातावरती असा चोळून घाला. 1 चमचा तीळ घ्यायचा आहे. मीडियम साईजचा कांदा मी बारीक चिरून घेतला, अगदी फाईन चॉप केलेला आहे. भरपूरशी फ्रेश कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीरमध्ये पण भरपूर प्रमाणात आयर्न असतं. चवीपुरतं मीठ, हळद आणि गरम मसाले घालायचे. गरम मसाल्यामध्ये मी इथे घरचा गरम मसाला आणि धणे जिरेची पूड घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले चेंज करू शकता किंवा कमी जास्त करू शकता. 2 चमचे चण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा तेल. हे कुकिंग ऑइल आहे, आपलं नेहमीचंच घरचंच तेल. हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. ह्याच्यामध्ये मीठ आहे, कांदा, कोथिंबीर आणि जी पेस्ट आहे त्याच्यामुळे ह्याला भरपूर ओलसरपणा येतो आणि म्हणून आपण जी कणिक मळणार आहे ना त्याच्यात पाणी घालायचं नाही आहे. आता हे जे आहे बघा किती ओलसर आहे. ह्यामध्ये जितकं बसेल तितकंच आपल्याला कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि चपातीला मळतो तसं मळून घ्यायचं आहे, पाणी न वापरता. आपण पाणी वापरलं ह्याच्यामध्ये तर काय होईल की पातळ झाल्यामुळे आपल्याला गव्हाचं पीठ जास्त घालायला लागेल घट्ट करायसाठी आणि मग ते पिठाची चव जास्त लागेल आणि मुगाची आणि पनीर वगैरेची चव आपल्याला कमी लागेल. म्हणून पाणी न घालता करायचं आहे. थोडंसं तेल लावायचं ह्याला आणि गोळे पाडून घेऊन ह्याला आपण जसं चपाती लाटतो तसं सुक्कं पीठ लावून गव्हाचं लाटून घ्यायचं आहे. हे जास्त वेळ कणिक ठेवू नका, कारण ह्याला मग पाणी सुटायला लागेल, कारण ह्यामध्ये कांदा आहे. कांदा पाणी सोडायला लागतं. पीठ तुमचं झाल्या लगेच तुम्ही मळून झाल्यावरती हे चपात्या लाटायला घेऊ शकताय. आता हे स्टफ्ड पराठा नाही आहे, त्यामुळे हे तितकेही जाड नाही ठेवायचे आहेत आणि चपात्याही नाही आहे, म्हणून तितके पातळही नाही ठेवायचं आहे. चपात्यापेक्षा थोडंसं जाडसर लाटायचं ह्याला. हे बघा ह्या प्रकारे. ह्याला तेल लावून आपल्याला खरपूस छान गोल्डन कलर असं भाजून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडनी तेल लावलेलं आणि फ्लिप केलं आहे, तोपर्यंत आपण दुसरा पराठा लाटायला घ्यायचा आहे. हे होईपर्यंत हे बघा कलर किती छान आला आहे ह्याचा. आता सर्व करताना मी ह्याला दोन्ही साईडनी थोडंसं तूप घालून त्याला भाजून देते. तूपही पौष्टिक आहे, त्यामुळे घरी जे आपण आपल्या माणसांसाठी जेव्हा करतो त्यावेळेला आपण सगळ्या गोष्टींची ही काळजी घेतो. म्हणूनच म्हणतो आपण बाहेरचं खाण्यापेक्षा आपलं घरगुती जे असतं तेच चविष्ट असतं आणि हायजेनिकही असतं. सो असे सगळे पराठे करून घ्यायचे आहेत. हे हेल्दी आणि प्रोटीन रिच पराठे तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. तुमचा सपोर्ट आम्हाला आणखी पौष्टिक आणि चविष्ट रेसिपीज घेऊन यायची प्रेरणा देतो. झटपट होणारे हे पराठे नक्की करा. ही रेसिपी कशी वाटली ती सांगा. थँक्यू.